हे पहिला षटक संपलं. धावसंख्या धावपटलावर 6. आता येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. अजून काही आपण सांगू शकत नाही. या दरम्यान पप्पू दादरकर यांना विनंती असेल, मुकुल शेठ गावण आपल्याला बोलवत आहेत, आपण मुख्य मंचावर येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. पप्पू दादरकर नक्की स्क्रीनवर छबी बघा, प्रेक्षकांनी स्क्रीन बघा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असणारे सागर धाब्याचे मालक सागर पाटील आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे. ओटा ठाण्याचा ढाण्या वाघ हे गीत प्रसिद्ध झालं. सेम बघा, हा उरणचा ढाण्या वाघ, उरण पणबेलचा हा ढाण्या वाघ. अशी ही छबी आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहतो. नवीन तो गोलंदाज प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जीवित खेळतो, शप्पल झाला होता, फाईल लगेला माझा प्रयत्न होता जीवितचा. प्रयत्नामध्ये यश आलेला, चेंडू गेला निर्धाव. आता समीकरण थोडं जड होतंय. 11 चेंडू आणि 23 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही सामना हा दुतर्फा आहे. आपण काही सांगू शकत नाही या सामन्यामध्ये काय होईल. तर होता सर भावेश पवार रिव्हर्स साडेनकरचा प्रयत्न केला, कारण अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूने खेळवले, अनेक मैदान ज्यानं गाजवलंय. आणि भावेश पवार सरांचं एक आवर्जून सांगेन की ज्यानं ग्रामीणला नेहमी आपल्या गावाला पाठिंबा दिला आणि महत्व दिलंय. पुन्हा एकदा आता अतिशय वेगवान हा चेंडू होता आणि यावेळी मात्र दांडी गुल झाली. ज्या खेळाडू होती वशिली टीमची सर्व भिस्त, तो महत्वाचा खेळाडू यावेळी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय सर भावेश पवार यांनी. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये तो 4थ्या क्रमांकावर अंतिम ठाकूर आई संघाचा एक अनुभवी असा खेळाडू आहे. नक्की सर भावेश पवार सरांबद्दल एक सांगेन, कारण आज ग्रामीण मध्ये खेळताना स्वतःला सिद्ध केल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा खेळाडू पोहोचलाय. मात्र ज्यानं नेहमी आपल्या गावाला प्राधान्य दिलंय, 20 लाखाची स्पर्धा ज्या माणसानं सोडली आणि आपल्या गावासाठी जो खेळण्यासाठी आला, हे गावाविषयी प्रेम आहे. ज्या गावातून आपण घडलो, ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला, त्या गावाचा अभिमान, त्या गावाचा स्वाभिमान आपल्या मनामध्ये असायला हवा. तो अभिमान ज्या खेळाडूने आजपर्यंत जागवलाय ते नाव म्हणजे सर भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. त्यानं हा अतिशय सुंदर चेंडू फेकला आणि मात्र जिब्बीत मात्र या महत्वाच्या खेळाडूला बाद केलाय. 9 चेंडू 23 समीकरण. अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंतिम ठाकूरसाठी हा चेंडू होता स्लो गतीचा, ज्यामध्ये थोडस व्हेरिएशन पाहायला मिळाला. मागचा चेंडू अतिशय वेगवान होता आणि हा स्लो चेंडू फेकलाय. लगातार 4 चेंडू फेकलेत निर्धाव. 29 धावांचं वशिनी संघ जिंकला. तर 2000 रुपयाचं पारितोषिक रोशन माळी यांच्याकडनं असेल. पुन्हा एकदा लगातार 5वा चेंडू निर्धाव, डायरेक्ट हिट केलं इथं आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखी एक अनुभवी खेळाडू बाद झाला. अंतिम ठाकूर होणार बॅक टू पॅव्हिलियन. की आपल्या पवित्र शुभस्ते आपण पप्पू दादरकर यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन पप्पू दादरकर यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. नक्की सर. संदेश भाई, जर शेवटच्या षटकामध्ये 2 षटकाचा आकाश गावण तर कदाचित आणखी आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. आकाश गावण, कारण पवन केणे पिरकोनचे सामाजिक कार्यकर्ते सर भावेश पवार आणि मेडन षटक. मागच्या सामन्यामध्ये पवन केनेनं मेडन षटक फेकलं आणि या सामन्यामध्ये सर भावेश पवार यानं मेडन. ही नाव आहेत क्रिकेटमध्ये मोठं का आम्ही मोठे